करकंब गटातील आदिनाथ देशमुख व राहुल पुरवत या जोडीची तालुक्यात चर्चा। पंढरपूर तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या करकंब या गटातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये करकंब जिल्हा परिषद गटाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे सर्वत्र दिसत आहे। याचे कारण असे की स्वर्गीय कृष्णात भाऊ पुरवत यांच्या पावलावर पाऊल टाकत राहुल पुरवत यांनी तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठा दबदबा निर्माण केला आहे। तर दुसरीकडे पांडुरंग कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नरसाप्पा देशमुख यांच्या राजकारणाच्या वलयवरती पाऊल टाकत आदिनाथ देशमुख यांनीही तालुक्यामध्ये मोठे प्रस्थ निर्माण केले आहे। भारतीय जनता पार्टीकडून करकंब जिल्हा परिषद गटांमध्ये आदिनाथ देशमुख यांना तर करकंब गणातून राहुल पुरवत आणि उंबरे गणातून माणिक माने हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करकंब जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब देशमुख, करकंब गणातून श्रद्धा शेळके आणि उंबरे गणातून शहाजी मुळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। या गटामध्ये माजी आमदार बबनदादा शिंदे गट, पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवारातील अदृश्य शक्तींचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळत असल्यामुळे करकंब गटात हाय व्होल्टेज लढत होत असल्याचे पाहावयास मिळत आहे। भाजपाचे जिल्हा परिषद उमेदवार आदिनाथ देशमुख व पंचायत समिती गणाचे उमेदवार राहुल पुरवत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। काका, कृष्णात भाऊ पुरवत यांचा वारसा तुम्ही चालवत आहे, पुन्हा एकदा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरला आहे, काय सांगाल? आदरणीय कृष्णात भाऊ पुरवत यांचा वारसा चालवत असताना गत गेल्या 2015 साली माझी ग्रामपंचायतमध्ये सारिका पुरवत माझ्या मिसेस यांच्या रूपानं एंट्री झाली। त्यावेळेस सरपंच आदिनाथ देशमुख व माझ्या मिसेस सारिका पुरवत यांना उपसरपंचपद मिळालं। तेव्हा आदिनाथ देशमुख आणि आम्ही सोबत होतो, पण कालांतरानं 1 वर्षानंतर पंचायत समिती झेडपी निवडणुकीच्या अनुषंगाने आदरणीय मोठे मालक असतील, आदरणीय बबनदादा असतील आणि प्रशांत मालकांच्या आदेशानुसार पार्टीचा निर्णय मान्य करावा लागला व ह्या सगळ्यांनी मिळून मला पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि पार्टीचा आदेश मानून मी गतवेळेस मला पंचायत समितीचा उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर केलं। त्यानंतर थोडेसे मतभेद झाले, परंतु नंतर असा योग आला की ह्यावेळेसही पार्टीचा आदेश आला की काका तुम्ही पार्टीसाठी उभा राहा। त्या आदेशाचे पालन करून ह्यावेळेस मी आणि सरपंच संघटने जिल्हाध्यक्ष आदिनाथ मालक देशमुख यांच्यासोबत मी परत नंतर पंचायत समितीची उमेदवारी पार्टीच्या वतीनं आदरणीय मालकांचा, आदरणीय बबनदादाचा आदेश मानून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेला आहे। उभा राहत असताना आम्ही जो दोघांनी विचार केलेला आहे तो भविष्याच्या विकासाचा विचार केलेला आहे। त्या दृष्टीने परत मी जिल्हा परिषदेसाठी आदिनाथ मालक देशमुख व खाली पंचायत समितीसाठी मी स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा राहिलो आहे। मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने इथला जिल्हा परिषदेचा उमेदवार विजयी झाला होता। पांडुरंग परिवार आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांना मानणारा खूप मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याचं मानले जाते। अशा वेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार तिकडे गेलेत, काय फरक पडेल? तसं जर बघितलं पत्रकार बांधवांनो, करकंब गट हा गेले 30 वर्ष आदरणीय मोठे मालक व आदरणीय बबनदादा यांचा विचाराचा वसा व वारसा घेऊन चाललेला आहे। हे तर राजकारण हे पार्टी आणि पक्ष केंद्रित राजकारण आहे। ह्या दोघांचा जो आदेश आहे तो आदेश ग्राह्य धरून उमेदवार न बघता त्या पक्षाचा, पार्टीचा उमेदवार बघून मतदान केलं जातं आहे। हे राजकारण काय व्यक्ती केंद्रित किंवा मागच्या वेळेसचा जिल्हा परिषद सदस्य एवढ्या मताने निवडून आला ते यश त्यांचं नाही आहे, ते यश आदरणीय मोठ्या मालकांचं, प्रशांत मालकांचं व बबनदादा शिंदे यांचं आहे। मी पण
पुरोहितभाऊंचा आशीर्वाद घेऊन राजकारणात काही बदल असतात, ते बदल स्वीकारून गट पंचायत समितीपासून आम्ही पांडुरंग परिवाराशी जोडले गेलो. गेले 9-10 वर्षे आम्ही पांडुरंग परिवार आदरणीय बबनदादा शिंदे यांचा माढा मतदारसंघ या अनुषंगाने आम्ही गेले 10-15 वर्ष काम करत आहे, विकासाचं राजकारण करत आहे. आणि मी आदरणीय पुरोहितभाऊंच्या विचाराचे जे लोक आहेत, विठ्ठल परिवाराचे लोक आहेत, त्यांना सोबत घेऊन गेले 10 वर्ष आम्ही काम करत आहे. व कर्कम गटातील सर्व विठ्ठल परिवारही आमच्यासोबत ह्या अगोदर राहिला आहे आणि इथून पुढेही काळात राहणार, याबद्दल तर मात्र शंका नाही. तसं बघितलं तर प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळी मानली जाते. तुमचं म्हणणं बरोबर आहे की लोकसभेला थोडंसं आदरणीय पवारसाहेब यांच्या थोडंसं ह्याच्या माध्यमातून लोकसभेला खासदार साहेबांना इथून शरदचंद्र पवार गटाला यश लीड मिळालं. त्यानंतर अमित पाटील हे आमदारकीला कर्कममधून भरपूर मताधिक्य मिळालं. पण वास्तविक बघता तशी परिस्थिती आता नाही आहे. गेले आम्ही 10-15 वर्ष काम करत आहे, विकासाचं राजकारण करत आहे. आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून, आदिनाथ देशमुख ग्रामपंचायतच्या माध्यमातून भरपूर लोकांची कामं केली आहेत. आणि शेवट जी परिस्थिती विधानसभेला होती तशी परिस्थिती आता तर आम्हाला वाटत नाही. आता साहेब बघितलं तर आता मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. गेले 10 वर्ष झालं स्थानिक नेतृत्वानं जिल्हा परिषदला काम केलेलं आहे. गेल्या पंचवार्षिकला मी पण त्यांच्यासोबत पक्षाचा पार्टीचा आदेश मानून पंचायत समितीला निवडून आलो होतो. पण गेल्या 10 वर्षातलं कर्कम जिल्हा परिषद गट, कर्कम पंचायत समिती गट, ह्या गटामध्ये जे काम बघितलं त्या नेतृत्वाचं, तुम्ही साहेब बघा, म्हणजे मला काय त्यांच्यावर टीका टिप्पणी, पण थोडंसं तुम्ही जर फिरला तर ह्या भागातील रस्त्याची दुरावस्था, पाण्याची दुरावस्था, ह्यांच्या बाबतीत त्यांनी कुठल्याही गोष्टीचं काम केलेलं नाही. फक्त जिल्हा परिषदमध्ये जायचं आणि वैयक्तिक ठेकेदारी चालवायची, हा त्यांचा उद्योग गेले 10 वर्ष झालं मी पण जवळून बघितला आहे. मग आमचं मत आहे कुठे तर तुम्ही विकास केला पाहिजे. ह्या अनुषंगाने ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही आदिनाथ मालक देशमुख यांच्यासोबत जाऊन जिल्हा परिषदची निवडणूक ते लढवत आहेत, मी खाली पंचायत समिती निवडणूक लढवतोय. आम्ही ह्या माध्यमातून ह्या भागातील रस्ते असेल, पाणी असेल, विजेचे प्रश्न असतील, आणखी भरपूर प्रश्न, दवाखाने प्रश्न असतील, ह्या भागात आदरणीय प्रशांत मालकाने आणि बबनदादांनी भरपूर विकास केला आहे. पण हे नेतृत्व काय, कामं आहेत प्रशांत मालक बबनदादाची, आणि हे नेतृत्व उगाच जनते समोर जाते आणि हे कामं मी केलेत, हे काम मी केलेत, असं जे भास होते, हे एक चुकीचा मेसेज ते लोकांपर्यंत देतात. आज बबनदादा आणि प्रशांत मालक यांनी ह्या भागाचा भरपूर विकास केला आहे आणि भविष्यात आदिनाथ मालक देशमुख व मी राहुल परत पंचायत समितीला इथून पुढे भरपूर विकास करू. आणि जो बॅकलॉग गेल्या 10 वर्षातला आहे तो बॅकलॉग आम्ही भविष्यात भरून काढण्याचा प्रयत्न करू, एवढंच मी बोलतो. सोबत आहेत तर विधानसभा अपक्ष लढलेले रणजित शिंदे आता भाजपत आहेत, यामुळे मोठं पाठबळ मिळालं असं वाटतं. हो, बघितलं तर आदरणीय रणजित भैया, प्रशांत मालक, कल्याणराव काळे, गणेशदादा पाटील हे भाजपमध्ये सक्रिय झाले आणि आता वर केंद्रात भाजपचं सरकार आहे, खाली राज्यात भाजपचं सरकार आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही जाईल आणि उद्या ग्रामपंचायतला पण आम्ही असं, मी काय म्हणतो, डबल इंजन आहे, आता 4 चाकी इंजन तयार झाले. त्यामुळे विकासाला कुठेही आळ न बसता ह्या भागातील विकास आम्ही दोघांच्या मदतीने भरपूर करू व जनतेचे सर्व प्रश्न सोडवू. देशमुखांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच झाली, पण प्रशांत मालक परिचारक यांनी तुमच्या पदरात उमेदवारी टाकली. अशी कुठली निष्ठा तुमची कामी आली? मी आवर्जून सांगू इच्छितो की गेल्या अनेक दिवसापासून कर्कम गट हा
जिल्ह्यामध्ये चर्चेत होता, या करकम जिल्हा परिषद गटाचा आदरणीय बबनदादा, आदरणीय प्रशांत मालक आणि पांडुरंग परिवार या जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कोण असेल. खरं तर आज आपणा सर्वांना माहीत असलं पाहिजे की समोरचे उमेदवारसुद्धा या जिल्हा परिषद गटामधून भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु आदरणीय प्रशांत मालकांनी आणि आदरणीय रणजित भायांनी निर्णय घेतला की या भागाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल आणि खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाला संधी द्यायची असेल तर आदिनाथ देशमुख यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि ती भूमिका घेतली. त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो. खरं तर मी आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की ज्या दिवशी उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी जवळपास 80% विजय हा माझा निश्चित आहे. कारण भाजपाची भूमिका आहे की निवडून येणाऱ्या माणसाला उमेदवारी देणं. आज या भागामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम या भागातली जनता त्यांना कंटाळलेली. निवडणुकीपुरतं जनतेच्या समोर जाणं, मोठमोठी भली आश्वासनं देणं, या जनतेला फसवणं. खरं तर महिला बालकल्याणसारखं अतिशय महत्त्वाचं पद त्यांनी भूषवलं होतं, पण साध्या अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी सुद्धा ते निधी उपलब्ध करू शकले नाही. तर बाकीचा तर विषयच नाही. या करकम गटामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना मोठ्या अपेक्षेनं या जनतेनं निवडून दिलं होतं, परंतु ती पूर्णपणे निष्फळ ठरलेली आहे. आणि म्हणून राहुल काकांनी सुद्धा निर्णय घेतला की आपण आता खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याबद्दल त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आदरणीय प्रशांत मालक, आदरणीय दादा, आदरणीय कल्याणराव काळेसाहेब, गणेशदादा पाटील, युवराजदादा पाटील या सर्वच नेते मंडळींची साथ, युवक नेते प्रणव मालक परिचारक या सर्वांची साथ या करकम गटामध्ये आम्हाला मिळणार आहे आणि निश्चितपणे विजय हा आमचा निश्चित आहे.